नक्षलवादाला समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीनं सुरक्षा दलाला आज मोठं यश मिळालं आहे. ओदिशामध्ये आज सुरक्षा दलांनी मोस्ट वॉन्टेड जहाल नक्षलवादी गणेश उईकेसह 6 नक्षलवाद्यांचा एका चकमकीमध्ये खात्मा केला. गणेश उईके हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. गंजम जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलविरोधी एक मोठी संयुक्त मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये या नक्षलवाद्यांचा मोठा सहभाग होता. यामुळे ओदिशातील नक्षलवादाचा कणा मोडला आहे, असं ओदिशाचे पोलीस महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांनी सांगितलं. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट ओदिशा पोलीस शक्य तितक्या लवकर साध्य करण्यासाठी पूर्ण समर्पणानं काम करत आहेत, असं ते म्हणाले. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा दलांचं अभिनंदन केलं आहे. यानंतरच्या बातम्या काही